ऑफ देवदर्शन आणि आज आम्ही आहोत अक्कलकोटमध्ये. तर आता काल रात्री आम्ही स्टे केलेला अक्कलकोटमध्ये. तिथून मग आता रूमवरतून निघून हे जवळ टी शॉप आहे, तिथे आम्ही थांबून आता मी चहा पित आहे. आता आम्ही इथूनच जवळ मंदिर आहे, तर आम्ही वॉकिंग डिस्टन्सवरती आहे मंदिर, तर आम्ही चालत जाणार आहे. तुम्हाला इथे मग गेल्यावरती मंदिर दाखवलं. तर आता आम्ही स्वामींच्या मठामध्ये होतो. इथून एंट्री आहे. स्वामींचे इथे फुल वगैरे हार आहेत, हार वगैरे तिकडे तुम्ही घेऊन तुमची चपलं काढून आतमध्ये एंट्री करू शकता. हा एंट्रन्स आहे, तिथे तुम्ही स्वामी दर्शन करू शकता. ते बघा घ्यायला पाहिजे. आतमध्ये एंटर केल्याच्या नंतर ह्या अशा लाईन आहेत. तिथून वेगवेगळी लाईन आहे, पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी वेगळी लाईन आहे. हे बघा अशी सुंदर अरेंजमेंट आहे. ह्या स्वामींचा आतमध्ये गाभार आहे. इथे स्वामी दर्शन, हे स्वामींचं मठ. काकी हे वटवृक्ष झाड आहे ना? हो, वटवृक्ष झाड. हे वटवृक्ष झाड आहे आणि हे स्वामींचा मठ. ते मंदिर आहे. नाव फोकस करा. वटी मम्मी कसं वाटतंय? छान वाटते. आल्या लवकर, एवढं लवकर दर्शन भेटलेलं आहे. वटी स्वामींनी जास्त वाट बघायला लावली नाही, मग गर्दी दर्शन भेटलं. सगळ्यात महत्वाचं. मम्मी कुठे गेली? मम्मी कसं वाटते? एक्सपिरियन्स सांग बाई. खूप छान वाटतंय. आज स्वामीच्या दर्शनाचा योग आलेला आहे आणि आम्हाला दर्शन पण चांगलं होत आहे. मला पण खूप छान वाटतं की छान योग आला आपला यायचा आणि आपली इच्छा पूर्ण झाली. आपण आधीमध्ये आलो असं स्वामींचं दर्शन घ्या. सुंदर असं दर्शन झालंय. इथे वटवृक्षाचं झाड आहे, जिकडे तुम्ही तुमचा धागा बांधू शकता. तेच इकडे आहे रुद्राक्षाने बनवलेलं स्वामींचं प्रतिरूप. खूप सुंदर असं रुद्राक्षाने बनवले. स्वामीचं दर्शन घेऊन बाहेर पडल्यास इथे तुम्ही नामस्मरण करण्यासाठी बसू शकता. स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर पडल्याच्या नंतर हा दरवाजाने जेव्हा तुम्ही बाहेर याल इथून, तेव्हा इथेच तुम्ही जो नारळ आणलेला ते नारळ इथे वाढवायचा आणि त्याच्याच इथे एक स्वामींच्या इथे एक प्रसादाचा काउंटर आहे, जिकडे तुम्ही प्रसाद घेऊ शकता. आणि सुंदर असं दर्शन इथून कंप्लीट होतं आणि इथून बाहेर पडायचा मार्ग आहे. आमचं दर्शन करून झालंय. आता आम्ही शॉपिंग केली थोडीफार. मंदिरातून बाहेर पडल्यावरच तुम्हाला शॉपिंगची गल्ली लागेल. शॉपिंग करून झाल्यानंतर आता आम्ही परत आलेलो तिकडे, जिकडे आम्ही अशी चप्पल घालून चप्पल वगैरे घालून झालं आहे. आमचं दर्शन पण खूप छान झालं. खूप फास्ट दर्शन झालं आमचं, 10 ते 15 मिनटात. गर्दी नव्हती जास्त. आम्ही लवकर आलेलो, काहीतरी 7:30 8 वाजता आलेलो. आम्ही 8 वाजता आलेलो, त्यामुळे आम्हाला जास्त गर्दी नाही भेटली. आणि मग तुम्हाला कसं वाटतं दर्शन करून? खूप मस्त. हे तू बाबा जा रे, पैसे आगीवड. मनातली इच्छा पूर्ण झाली. मला दर्शनाला यायचं होतं ना, तुम्हाला यायला मिळालं. पण गाईस मला ना, तुला कसं वाटतंय? मला विचार गाईस ना, मला मम्मी बोलली की कडा घेईल, पण मला अजून घेतलंच नाही. कालपासून बोलते कडा घेणार घेतलंच नाही. लक्ष देऊ नका. तुला कसं वाटतंय? झालं छान. दीदी तुला? छान वाटतंय. माऊने काय घेतलंय बघा. माऊ दाखव काय घेतलंयस तू? लुफा. आता किती दिवस राहतंय बघू. माऊला अंघोळ करायला काय नव्हतं आणि धुवायला म्हणून ते घेतलंय.
शॉपिंग गल्ली. शॉपिंग गल्ली ना येडे खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्ली पण आणि शॉपिंग गल्ली पण हा सांग पुढे शॉपिंग गल्ली दाखव. इकडे खाण्याचं आहे आणि तिकडे शॉपिंगचे आहेत. हा इथे खाण्याचं आहे आणि तिकडे फूड आहे शॉपिंग गल्ली. म्हणजे मठातून तुम्ही असे बाहेर आलात ना की सगळंच लागतं. इकडे तुम्ही नाश्ता करू शकता. इकडे जास्तीत जास्त नाश्त्याला ना इडली वडा सगळ्या गोष्टी आहेत. इडली वडा आणि समोसा. हा इडली वडा डोसा हेच आहे सगळीकडे. बघा सगळीकडे तेच आहे. सगळीकडे सेम रेट आहे. आणि इकडे इथे जवळपास फ्रुट्सवाला हे स्टॉल्स पण आहेत. आणि आता आम्ही विचार करतोय जायचं एका ठिकाणी नाश्ता करायला. सकाळचा नाश्ता तुम्हाला दाखवतो आम्ही काय खातो आता. मी इडली सांबार नाश्ता करतोय. बघा हे बघा हे बघा इकडे बाकीचे बसते. इकडे बघा आमचं मी दर्शन करून आम्ही आता निघालोय तुळजापूरला. आलं गाईस तुळजापूरला. आणि तुळजापूरच्या इथे आम्ही आलो आणि गाडी पार्किंगला लावली आहे. तिथून आम्ही आता चालत आलो आहे. हे बघा असं रस्ता आहे चालत जायला. तिकडे खूप सारे स्टॉल्स आहेत. तिथे पण सुंदर परिचय आहे. इथे शॉपिंगचे खूप सारे दुकान आहेत. मंदिर अजून किती लागणार आम्हाला माहिती नाही एक्झॅक्टली. पण हाच रस्ता चालत जायचा. सगळे आता आम्ही चालत जातो. खूप जास्त ऊन आहे आता कारण की 12 वाजलेत ना त्यामुळे खूप जास्त ऊन आहे. बाकी इथे खूप छान छान स्टॉल्स आहेत. तुम्ही इथून देवीसाठी ओटी घेऊ शकता. देवीसाठी ओटी घेऊ शकता आणि तुमची शॉपिंग पण करू शकता. इथे दिवस रात्र चालतोय. साधा कोणी एक लस्सी पण विचारलंय, एक चहा पण नाही विचारलेली. माझे पाय थरथरायला लागले चालून चालून. आता सकाळी नाश्ता केलेला इडली वडा खाल्लेला त्याची झाली ना उलटी बाबा. आता गेलं की सगळं. आणि हा काही झालं तर उलटी पण गेलेली गाडीमध्ये. आता गाडीमध्ये नाही गेली, बाहेर गेले. आणि ब्लॉगरनी पण उलटी केली. नाही मी नाही केली. मला फक्त कसं तरी होत होतं. आता इकडे अजून थोडंसं लांब आहे मला वाटतं. पण अजून किती लांब आहे? जास्त नाही, फक्त एक 50 मीटर. 50? हे काय समोर मंदिर दिसतंय बघा. मंदिराचा कळस तुम्हाला दिसतोय. कुठे आहे बाप्पा? हा काय तो झेंडेवाला. ते तुम्हाला तीन दिसतात. तीन ते ओके थांबा मी तुम्हाला पण दाखवते. दिसले का तुम्हाला? हे बघा ते 3 दिसले का? ते 3 थांबा. 3 कळस. 3 कळस. 3 कळस. तिकडे झेंडा पण आहे बघा. आता त्या माती कलस आहे सांग. हा ते 3 कळस जे आहेत ना तेच मंदिर आहे देवीचं. आणि तिथं खूप सारं देवीच्या बांगड्या आहेत. इथे येऊन भरपूर लोक देवीच्या बांगड्या घालून येतात. देवीचा आशीर्वाद म्हणून मानला जातो देवीच्या बांगड्या. आणि आता आपण जवळ आलो आहे देवीच्या मंदिराच्या. मम्मीने माझ्या ही ओटी घेतली आहे. काकीने पण घेतली आहे. ही छोटीशी ओटी आहे. हे घेतलं आहे. तेल पण घेतलं आहे देवीच्या मंदिरात घालायला. आता आम्ही चाललो आहे. हे बघा आणि हे देवीचं मंदिर आहे. काय आम्हाला जरांगी पाटील दिसले. जरांगी पाटील 2.0 ते बघा. इथे आम्ही हार ओटी घेतलेत आणि ते चप्पल पण काढले. इथून असं सुंदर ही लाईन जी आहे ती गायमुखसाठी लाईन आहे. आणि इथून मग आता आपण चाललोय देवीच्या दर्शनाला. हे सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती. बघा खूप सुंदर अशी रूप आहे देवाचं. दर्शन घ्या. आता आम्ही ते दर्शन घेऊन मग पुढे जाणार. काहीच आम्ही तुळजापूरमध्ये आलो आणि आता मी लाईनमध्ये उभे आहोत. आणि ही दर्शनाची लाईन आहे. मुखदर्शन पण आहे. मुखदर्शनासाठी वेगळी लाईन आहे आणि ही साठी लाईन आहे. नॉर्मल दर्शनासाठी लाईन आहे ही. इवन इथे 150 रुपये घेऊन एका पर पर्सन 150 शंभर. हां 100 रुपये घेऊन डिरेक्ट दर्शन देतात. पण आपण ते नाही करायचं. तर आम्ही लाईनमध्ये उभे आहोत. प्रामाणिकपणे दर्शन घ्यायचं आहे. हां लाईन हलती असं काय स्टफ लाईन नाही आहे. त्यामुळे एवढा वेळ नाही लागणार. तिथे बेस्ट सोय ही आहे की लाईनीच्या मध्ये असं बेंचेस आहेत बसायला. आम्ही सगळेजण बसलो आहे. आणि मी ह्याच्यामधून आली गाईस. एवढा डिस्टन्स आहे. एवढा म्हणजे लाईक लिटरली ह्याच्यापेक्षा जास्त आहे. आणि मी त्याच्यामधून आली. मग मी कशामधून आली? मी कुठून आली? तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेल एखादा जर मी काढला तर. थँक्यू क्लिक. तुळजापूरमध्ये दर्शन झालं. दर्शनाचं असं झालं की आम्ही खूप लिटरली 4 तास लाईनमध्ये उभा होतो.
हां लाईन हलती असं काय स्टक लाईन नाही आहे त्यामुळे एवढा वेळ नाही लागणार पण तरी निदान आम्हाला 1 तासभर लागेल आणि ते आणि त्याच्यानंतर पण देवी दुपारच्या वेळ होता देवी झोपली होती पण चांगलंच दर्शन झालं पण खूप वेळ लागला खूप जास्त वेळ आणि आता शॉपिंग पण केली आणि आम्ही सगळ्यांनी बांगड्या घातले देवीच्या हे बघा आणि मजा आली खूप जास्त आता आणि आजचं आमचं देवदर्शन सगळ्यांचं संपलं सगळे स्पॉट संपले आता आम्ही जाणार घरी वी आर गोइंग टू हो हे बघा आता आम्ही घरी चाललो आता आम्ही चाललो गाडीकडे गाडीत बसून आम्ही खाणार जेवलं तर अजून कोणीच नाही आहे खूप वेळ लाईनीत गेला खूप आता जेवायचा टाइम राहिला नाही त्यामुळे नाश्ता लाईन उभा राहून थोडंभर वेळ लागलाय पोट भरलं शिजलो सगळे आम्ही वापरून निघालो 5 माळे होते त्याला 5 चौथ्या माळापासून 3रा माळा 2रा माळा पहिला माळा मग शेवटी देव तर काशीतूनच आम्हाला बघितला. वाटलं चौथ्यावरनं पहिलं वाटतं ते हां आम्हाला वाटलं की 3रा मजल्यानंतर ग्राउंड येईल काहीतरी आणि मग ते आम्ही दर्शन भेटेल पण तसं नव्हतं खूप जास्त लाईन होती इव्हेंट आणि तिथे मॅनेजमेंट पण खूप जास्त घाण आहे खूप वेळ लावतात खूप अति वेळ आमचे 4-4.5 तास गेले दर्शनातच त्यापेक्षा बेस्ट राहील की गाईज आता आम्ही निघालो आहे हा बघा किती सुंदर घाट आहे सनसेट होईल आता तेही सुंदर दिसेल आणि इकडे आम्ही आत्ता नाश्ता करतोय 5 सकाळपासूनच्या नंतर आत्ता म्हणजे सगळे आम्ही खाल्लं होतं बेंदोडा वगैरे सगळं पण लाईनमध्ये इतक्या वेळ उभा राहिल्याच्यानंतर आता हे खातो चिवडा आणि वडापाव आम्ही गाडीमध्ये बसलो त्याच्यानंतर आम्ही सगळे झोपून गेल्यावर सगळ्यांना खूप जास्त दुखत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही आता पुण्याच्या थोड्या आधी पोहोचलो आहे खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि आम्ही खूप फास्टमध्ये सगळे झोपलेलो आम्ही काही शूट नाही केलं आता आम्ही जेवायला थांबलो आहे जगदंबा म्हणून एक हॉटेल आहे तिथे जेवायला थांबलो आहे सगळीजणं खूप सुंदर आणि पॉश हॉटेल आहे पण आम्ही ते सगळी घाण केली आम्ही बाहेर ॲम्बियन्समध्ये रील शूट केली एकदम भारी मी तुम्हाला पण टाकते संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा हे जीवलग जीवाचा आणि खूप आम्ही एन्जॉय करतो आता सगळेजण फ्रेश झाले झोपून उठल्यावरती पण जेवण बघितलं अजून सगळे फ्रेश होतात इथे खूप सुंदर असे लॅम्प्स आहेत हे बघा ना खूप सुंदर लॅम्प्स आहेत आणि हे पण खूप सुंदर आहे बघा सगळं सुंदर काय असं सगळं सुंदर आहे आमची थाळी आली आहे थाळीमध्ये आहे भात पनीरची भाजी डाळ हे काय आहे दीदी ही डाळ ही मटरची भाजी भात हे दही आहे ना दहीची वाटी ही पंजाबी थाळी आहे आणि कसं आहे जेवण कसं आहे जेवण काकी कसं आहे अजून त्यांचे ताटं नाही आलेत आता येतात एकेकाची ताटं ओके काका कसं आहे जेवण व्हेरी टेस्टी माऊला आवडलं म्हणजे अप्रूव्ड आहे माझी पण थाळी अजून नाही आली लोक जेवतात तिकडे पण अर्ध्या लोकांची अजून नाही आली येतात हळूहळू येतात जास्त लोक त्यामुळे टाईम लागतो त्यांना नाही तर मी रात्री जेवलो आणि डायरेक्ट सगळे झोपलो कोणी काही शूट केलं डायरेक्ट सगळे डायरेक्ट झोपून गेले तर आता आम्ही सकाळचे 4 वाजले आणि आम्ही आता घरी सगळेजण पोहोचलो सेटल झालं तर खूप सुंदर आमची जर्नी झाली 2 दिवसांचा प्रवास खूप छान झाला सगळीकडे आमचं खूप सुंदर दर्शन झालं सगळीकडचा एक्सपिरियन्स वेगवेगळा होता गोष्टी म्हणजे आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या तिकडे गेल्यावरती माहीत पडल्या खूप छान दर्शन झालं मी जेवढ्या होत तेवढ्या गोष्टी कॅप्चर करायचा प्रयत्न केला कारण की मी पण सगळ्या गोष्टी नवीन आहेत माझ्यासाठी सेकंडली जर तुम्हाला हा ब्लॉग आमच्यासोबत जर यायला सगळ्या गोष्टी शेअर करायला आम्ही जे शेअर केले आहे तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमचं जे काही फीडबॅक असेल ते मला नक्की सांगा कारण की तुमचे व्ह्यूज तुमचे जे काही ओपिनियन असेल ते खूप जास्त मॅटर करतं माझ्यासाठी की जे की मला हेल्प करेल अजून गोष्टी इम्प्रूव्ह करायला असे इतकंच थँक्यू नक्की जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू
So please whatever. Please I want to reach 1 million likes. So please sarapakara. Yes.